शाकिब आणि इसरार ही फलंदाजीची जोडी आपण पाहतोय. नक्कीच दोन्ही अतिरिक्त खेळाडू सुद्धा आलेले आहेत. ईश्वरला आपण पाहू स्ट्राईक घेताना आणि त्याचप्रमाणे चंदन मला वाटतं ॲज युजल पहिलं षटक हाताळेल राजन ब्रदर्स शिंपोलीसाठी. पहिली मॅच खूप चांगल्या पद्धतीने जिंकली होती त्यांनी. चला पंचांचा आता ऑफिशियल कॉल लगेचच येईल, त्यानंतर आपण या सामन्याला देखील सुरुवात करूया. आपण पाहत आहात अनुभवत आहात नगरसेविका चषक 2025 किंग स्पोर्ट्स यांचं हे सुंदर असं आयोजन. मागील 2 दिवसापासून चाललेला हा हंगाम आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना असेल. अंपायरचा ऑफिशियल कॉल आला आहे. हा चेंडू पडण्याआधी टाइम आपण बघतोय 4:10 झालेले आहेत. 4 षटक ही तुम्हाला 22 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. पहिला चेंडू चंदन याचा. हो पहिला चेंडू सुंदर गतिवान आपण पाहतोय. नक्कीच यष्टीरक्षक देखील बीट होतो या ठिकाणी. पहिला चेंडू येतोय डॉट. नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक भरघोस संख्येने मैदानाच्या आत खेळताना आपण पाहतोय. नक्कीच पहिल्याच मॅच मध्ये सुंदर अशी कामगिरी करत असताना दोन्ही संघ आता पुढे सरसावलेले आहेत. चंदन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर एक वेगळी बॉलिंग ऍक्शन आपण त्यांची पाहतोय. 4:10 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता. पहिला चेंडू होतो डॉट. पुन्हा एकदा चंदन. यावेळेला नक्कीच एज होती पण चेंडू जाईल तो मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच महेशजी मकवाना मला कळवतायत की इट इज अ डिक्लेअर्ड झोन डिलिव्हरी. नक्कीच यावेळेला श्री गणेशा होतोय. 1 धाव लागते ती म्हणजे स्कोर बोर्डवर. राजन ब्रदर्स शिंपोली नक्कीच आपल्या कांदिवली बोरिवलीत हा संघ चांगला संघ बांधलाय. सुंदर एक युनिट आपण पाहतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगला खेळ ते दाखवत आहेत मैदानाच्या आत. 1 धाव स्कोर बोर्डवर लागलेली आहे. यावेळेला नक्कीच समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय पण होईल बीट आणि चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार. येस डीजे. नक्कीच गंगम स्टाईल गाणं हे आपण ऐकलं आणि त्याच प्रमाणाची बॅटिंग सुद्धा आता मैदानाच्या आत होते. इस्रायलला आपण पाहिलं एक नक्कीच त्याने डॉट केला पण त्यानंतर लगेचच आपलं खातं देखील ओपन केलंय. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल वॉटर बॉल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चंदन साठी सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. चंदनला आपण पाहतो एक महत्वाचा सामना मैदानाच्या आत चाललेला आहे. एका बाजूला आहे राजन ब्रदर्स शिंपोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हयात 11 गोरेगाव. आतापर्यंत धाव संख्या एकंदरीत 5 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील पूर्ण झाले आहेत. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चंदन तयार. यावेळेला खोलवर पडलेला चेंडू काहीच चान्स नाही आहे. बॉल जातोय गॅप मधून बाउंड्री लाईनच्या इकडे. सेम ट्रेसर बुलेट शॉट. अजून एक 4 धावा. इस्रायलच्या बॅट मधून आणि अजूनही पहिल्या षटकात आतापर्यंत सर्वचे सर्व बॉल इस्रायल यांनी फेस केलेत. दुसऱ्या बाजूला शाकिब अजूनही थांबलाय स्वतःची संधी येण्यासाठी. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. 9 धावांवर धावसंख्या. यावेळेला शॉर्ट बॉल होता. पुल तर केलाय. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. फटका तर चांगला होता पण धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. एस डीजे. चेंडू 4:10 या ठिकाणी डिलिव्हर झाला. एक षटक हाताळण्यासाठी एकंदरीत तुम्ही घेतलेले आहात 5 मिनिटं.
प्रॉपर 22 मिनिटांमध्ये हा डाव संपणं गरजेचं आहे. आता पुढील 3 षटकं ही 18 मिनिटात पूर्ण झाली पाहिजेत असंच आम्हाला कळवतात आमचे स्कोरर. चला यस एका षटकाच्या नंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहू अमर याला. नक्कीच अजून एक उत्कृष्ट असा गोलंदाज, उंच पुऱ्या बांधाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. एका सुंदर अशा हाईट वरून बॉल डिलिव्हर करतो आणि नक्कीच व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत. तोच अमर आता गोलंदाजी मार्कवर असेल आणि या डावात पहिल्यांदा शाकिब येतोय स्ट्रायकिंग एंडला. एक षटक आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 10 धावा. सुंदर चेंडू आपण पाहतोय, फक्त हुक केला या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल तो म्हणजे डिक्लेरेशन झोन मध्ये. ह्या मिळतील अजून एक धाव आणि धाव संख्या आता पुढे सरकते ती म्हणजे 11 धावांवर. येस सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की चांगले गोलंदाज आहेत अमर. नक्कीच एक हाईट त्यांच्याकडे आहेच, त्याचप्रमाणे बॉल देखील ते डिलिव्हर करतायत. आणि धाव संख्या एकंदरीत पुढे सरकते जी म्हणजे 11 धावांवर. त्याचप्रमाणे आपण अजून एक भली मोठी प्रतियोगिता पाहणार आहोत. मॉर्निंग बॉईज आयोजित कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक 2025. जर कोणालाही इंटरेस्ट असेल तर नक्कीच आपण सतीश आवळे त्यासोबत सुबोध शिंदे यांच्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा चान्स तर आहे. गौरांग येत आहेत बॉलच्या खाली आणि टिपतायत झेल. पहिला गडी बाद. साकिबला जावं लागतंय पवलिनच्या दिशेने. येस डीजे. नक्कीच आणि हयात 11चा नवीन फलंदाज सर्कल क्रॉस होण्याच्या आधी मैदानात आलेला नाहीये. तर आपण पाहूया. पहली वार्निंग असेल हयात 11 आपका नया बैट्समैन अभी भी मैदान के अंदर नहीं आया है तो ये आपके लिए फर्स्ट ऑफिशियल वार्निंग होगा. इसके बाद अगर आपका कोई भी बैट्समैन आउट होने वाले बैट्समैन के बाद सर्कल क्रॉस नहीं करता है तो उसको 3 रन की यहाँ पर पेनल्टी दी जाएगी. फर्स्ट ऑफिशियल वार्निंग आलेली आहे पंचांतर्फे. तर येस पहिली वॉर्निंग आपण पाहतोय. त्याचप्रमाणे अजून एक लाख मोलाची स्पर्धा आपल्यासाठी दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारीच्या दिवशी आपण पाहणार आहोत. त्रिमूर्तीच्या मैदानात एक लाख मोलाची स्पर्धा असेल. मॉर्निंग बॉईज आयोजित कैलासवासी दीपक साळवी स्मृती चषक. जर कुठला संघ इंटरेस्टेड असेल तर नक्कीच सतीश आवळे त्यासोबत सुबोध शिंदे यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत. यावेळेला नक्की समोर दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. पाहूया काय घडतंय. हो यावेळेला नक्कीच झेल झालेला आहे ड्रॉप. मी कौतुक करेन अमर याचा. चांगली गोलंदाजी तो वारंवार करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आतापर्यंत तरी फलंदाजांना. कारण एक महत्वाची मॅच आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शिंपोली तर एका बाजूला गोरेगाव. नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल ही. कारण अजून एक लाख मोलाची स्पर्धा आपण खेळत आहे जी नक्कीच डिसिप्लिन मध्ये या ठिकाणी घडते. पुन्हा एकदा अमर होईल तयार. यावेळेला पुन्हा एकदा एच लागतोय. बॉल जातोय मागे. गौरांगडी लगेचच आपले रिफ्लेक्सेस दाखवलेत पण ह्या वेळेला अति घाई संकटात नाही. त्याचप्रमाणेच काहीतरी आपण प्रमाण पाहतोय. एक धाव अजूनही ऍड होईल आणि संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 14 धावांवर. नक्कीच काहीतरी आपण पाहतोय. शिंपोली या संघात जरूर नाराजी होती या एका रिफ्लेक्सवर कारण त्यामुळे स्ट्राइक देखील चेंज झाली आणि आता नवीन फलंदाज येतोय बॅटिंग एंडला. इसरार पुन्हा एकदा ज्याने सुंदर अशी फलंदाजी केली होती पहिल्या षटकात तोच इसरार. रनअप मध्ये काहीसा बिघाड आपण पाहतोय अमरच्या आणि बैस तो थांबलेला आहे कारण त्याला माहिती आहे की जास्त घाई करून या वेळेला या क्षणात काही साध्य होणार नाही. पुन्हा एकदा अमर वर्सेस इसरार. चांगलं बॅटल असेल हे. दोन्ही टेक्निकली साऊंड प्लेयर्स मैदानाच्या आत. यावेळेला नक्कीच खेळला होता बॉलिंग मध्ये चेंज पण त्या चेंजला नक्कीच ओळखला इसरारनी आणि बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. चेंडू होतो फरार. हा येतोय षटकार.
कुठलाही विलंब न करता आपण खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. मी म्हटलं होतं हाच इसरार आहे ज्यांनी पहिल्या षटकात 2 चौकार देखील लगावले होते. येस, पंचांनी सुद्धा या गोष्टीची दखल घ्यायची. मॅच बॉल आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय दोन्ही दिवसात अजूनही कुठलाही कंट्रोवर्शियल डिसिजन आतापर्यंत नाही आलेला आहे. त्याच प्रमाण आपण पाहतोय अंपायर्स देखील त्याच धाटणीचे आहेत. विरल पारेख, महेश मखवाना, वन ऑफ द लेजेंड, आणि त्याचप्रमाणे धीरज ओवळे. पुन्हा एकदा गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. हरीश आहे चेंडूच्या खाली, पण काही नाही होणार हवी. हा येतोय अजून एक षटकार. वडा हेट अमरला नक्कीच चपराक पडते. आत महेश सर प्लीज सूत्र आपल्या हाती घ्यायची आहेत आणि लगेचच हा सामना सुरू करायचा आहे. आणि आपण जेव्हा मैदानात नक्कीच खेळतो ना, तर आपल्या समोर एक लेजेंड खेळाडू सुद्धा उपस्थित आहे. या गोष्टीची सर्वांनीच नोंद घ्यायची आहे, कारण तुमचे डाव पेच हे जास्त काही चालणार नाहीत त्यांच्या समोर, कारण त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळलेलं आहे, बरंचसं क्रिकेट गाजवलेलं आहे. अशेष महेश मखवाना भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी नक्कीच आपले तंबू सोडायला भाग पाडलं, तेच महेश मखवाना मैदानाच्या आत पंच म्हणून तटस्थ आहेत. त्याची देखील सर्वच खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आणि हॅट्रिक घेतलेला गोलंदाज तो म्हणजे सत्या पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्कवर. आणि आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर अनिकेत महाडिक, नक्कीच अजून एक किंग स्पोर्ट्स या संघातला अजून एक सुंदरसा खेळाडू आपण पाहतोय. त्याचप्रमाणे करण चव्हाण देखील आपल्या समोरून निघत आहेत. नक्कीच हे पूर्ण आधारस्तंभ आहेत किंग स्पोर्ट्सचे. पुन्हा एकदा मैदानाच्या आत सत्या येतोय. यावेळेला सत्याचा हा बॉल होता, नक्कीच पेसला ओळखले. हरीश येतोय बॉलवर, जोपर्यंत येईल बॉल रिसीव्ह करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी होते पूर्ण. नक्कीच मुंबईतील क्रिकेटचे सुनहरी दिवस परत एकदा येत आहेत. जास्तीत जास्त षटकांचे आपण क्रिकेटचे सामने पाहतोय. प्रॉपर क्रिकेटिंग किट्स मध्ये आपण हे सामने पाहतोय. त्याचप्रमाणे सर्व लेजेंड्स सुद्धा या गोष्टीची नोंद घेत आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 27 धावा. ज्यांनी हॅट्रिक घेतली होती तोच हा गोलंदाज सत्या पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्कला. आणि त्या समोर एक कडवं आव्हान असेल ते म्हणजे इसरारचं. 27 धावांवर स्कोर बोर्ड आतापर्यंत. शॉर्ट बॉल, व्हॉट अ डिलिव्हरी. नक्कीच, आणि जेव्हा आपण चांगले चेंडू हाताळतो तेव्हा टाळ्या वाजवण्यास सांगण्याची गरज नसते. नक्कीच प्रेक्षक सुद्धा तुम्हाला स्वतःहून अप्रिशिएट करतात. तेच आपण पाहतोय मैदानाच्या आत सत्या करून दाखवतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत एकंदरीत या दिवसात त्यांनी केलेली आहे. आणि राजन ब्रदर्स शिंपोली हा संघ जसं म्हटलं होतं एक बॅलन्स्ड युनिट आहे. चांगल्यातले चांगले खेळाडू आपण या दोन्ही संघात पाहतोय. पुन्हा एकदा सत्या वर्सेस इसरार. मोठा फटका येईल का या चेंडूवर? ओहो, मोठा फटका तर नाही, पण यावेळेला करतोय यष्ट्या उद्ध्वस्त. सत्या घेतोय अजून एक बळी. जावं लागतं इसरारला पॅव्हलियनच्या दिशेने. अजून एक गडी बाद. म्हटलं होतं सत्याने आजच्या दिवसभरात सुंदर अशी गोलंदाजी केली आहे आणि त्याचमुळे इसरारला नक्कीच जावं लागतंय पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेने. आणि आता स्कोर झालाय तो म्हणजे 27 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. या 27 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर आतापर्यंत. नवीन फलंदाज आता येतोय तो म्हणजे असलमला काहीतरी चांगली फलंदाजी इकडे करावी लागेल. ओहो, पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये. सत्या याचा काय गोलंदाजी करतोय सत्या. एक हॅट्रिक सुद्धा त्यांनी मिळवलेली आहे. आणि लाख बोलाची स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेविका चषक 2025 सुपर संडेचे हे सामने आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. अमर येतोय आणि कॅच टिपतोय. आल्या पावली असलमला कुठलाही धाव न घेता जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेने. ही येते अजून एक बिग विकेट.
येस चला अजून एक महत्वाचं व्यक्तिमत्व ज्यांनी नक्कीच आपल्यासाठी टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सर केले आहेत मॅन ऑफ द मॅच साठी, तेच आपल्यामध्ये आता अजयजी यांचं देखील आगमन झालेलं आहे. अजय स्पोर्ट्स सर त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपल्याला प्लीज मंचावर यायचंय. सर वी वेलकम यू. आपल्यामुळे नक्कीच रंगबिरंगी आपण टी शर्ट सुद्धा मॅन ऑफ द मॅच साठी देऊ शकलोय. तरी तुम्हाला विनंती असेल प्रवीण आणि त्याचप्रमाणे प्रीतम या दोघा भावंडांकडून आपल्याला एक विनंती असेल की आपल्याला मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय अरबाज याला. आतापर्यंत या षटकात सत्याने खर्च केले आहे म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय सत्या राजन ब्रदर्स शिंपोलीसाठी. आता पाहूया काय करतोय अरबाज. नक्कीच संघनायक देखील आहे. ओहो या वेळेला सुद्धा करतोय दाढी गोल. अजून एक विकेट. व्हाट अ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या सत्यासाठी. या षटकात फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि घडीगारत केले ते म्हणजे एकूण 3. व्हाट अ बॉलिंग यार. येस डीजे. संघाचे सनीजी राठोड यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. पण एक मिनिट गेम थांबवायचा जोपर्यंत आपले मान्यवर मंचावर येत आहेत. सनीजी राठोड यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करीत आहोत. आपण पाहत आहात नगरसेविका चषक श्री साई सेवा संघाचे आपले सनीजी राठोड यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. नक्की सर वी वेलकम यू. वेलकम अलॉट. आपण येऊन प्लीज आपल्या मेन मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. सनीजी राठोड श्री साई सेवा संघाचे आपण पाहतोय सनीजी राठोड यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर वी वेलकम यू. येस चला सामना या ठिकाणी सुरू करण्यात यावं. धावसंख्या अजूनही थांबली आहे ती म्हणजे 27 धावावर. आता शेवटचा झटक घेऊन येतो तो म्हणजे प्रकाश, एक हर हुन्नरी ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू जोरकस मारा केलाय स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक जाईल. सौरभ स्वतः जातोय चेंडूवर. तोपर्यंत एक धाव होते पूर्ण. 28 धावांवर धावफलक आपण पाहतोय. श्री साई सेवा संघ नक्कीच साईबाबांचे सर्व भक्तजण आपण पाहतोय. त्यांचे राठोड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. येस नक्कीच काहीशे क्षण आपण पाहतोय मस्करीचे देखील होणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटचा खेळ तर खूप सिरियस चालू आहे मैदानात. पण त्याचप्रमाणे आपले मान्यवर आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपला मंच सुद्धा खूप फुललेला आहे. श्री साई सेवा संघ नक्कीच देवाची आराधना त्याचप्रमाणे खूप सारे सोशल ऍक्टिव्हिटीज आपण त्यांच्या वतीने पाहतो. तेच आपले राठोड साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर वी वेलकम यू. वेलकम अलॉट. आता नक्कीच लेफ्ट हँडेड राईट हँडेड फलंदाज मैदानाच्या आत तर नक्कीच क्षेत्ररक्षामध्ये तरी नक्कीच बदल होईल. प्रकाश पुन्हा एकदा तयार. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता. रनआउटची संधी असेल पण यावेळेला गौरांग स्टम्प्सच्या मागे अगदीच सेफ आणि साऊंड कामगिरी करत असताना प्रकाशने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक धाव. अजून एक चांगला चेंडू गौरांग आहे. खेळ मागे पाहूया काय घडतंय तर नाही. एक धाव या ठिकाणी होईल पूर्ण आणि आता अजून एक धाव ऍड होईल स्कोर बोर्ड मध्ये आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 29 धावा. आपण पाहतोय आपले मान्यवर मंचावर उपस्थित आहेत. राठोड सर श्री साई सेवा संघ यांचे करते धरते ज्यांना आपण म्हणू शकतो. बरेच सोशल प्रोग्राम्स देखील चारकोप्या विभागात आपण पाहतोय त्यांच्या वतीने. पुन्हा एकदा प्रकाश तयार होईल गोलंदाजी मार्कवर. पण यावेळेला काहीसा व्यत्यय. गौरंग तुझ्या मागे काही जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगायचं रिक्वेस्ट करायची प्लीज आपले हात जे आहेत ते पडद्याच्या मागे धरा कारण तो डेक्लरेशन झोन आहे. अजूनही मला एक प्रेक्षक दिसतोय. येस थँक्यू. थँक्स अलॉट. पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन कडे मैदानाच्या आत प्रकाश वर्सेस गौरव. यावेळेला अजून एक हुक करण्याचा प्रयत्न आहे. सत्याने लेग रिॲक्शन केली आहे
पण काही घडतंय, काही बिघडतंय नाही. अजून एक जीवनदान. मला वाटतं नक्कीच सत्याचं काही लेट रिफ्लेक्सेस आपण पाहिले. गौरव, आपल्याला प्लीज आपलं जे टी शर्ट आपण घातलं ते टकिन करायचंय. येस सर, नक्कीच तुम्हाला ते टकिन करायचंय असं आयोजकांकडून आम्हाला कळवण्यात आलेलं आहे. नक्कीच त्यांनी रिस्पेक्ट सुद्धा केला या डिसिजनचा. सूरजला आता आपण पाहू मैदानाच्या आत. पंच प्लीज थांबायचे, प्रेक्षक मैदानाच्या आतून क्रॉस करतायत. प्लीज मित्रांनो जरा लवकर क्रॉस व्हा, कारण तो झोन खूप इम्पॉर्टंट असतो फलंदाजासाठी. येस, स्टार्ट करू शकतो आपण मॅच. मोठ्या फटक्यांची अत्यंत गरज या ठिकाणी. नक्कीच शॉर्ट बॉल करायचा होता यावेळेला. गौरव तर क्रीज सोडतोय, पण स्टंपच्या मागे असलेला गौरांग काही जास्त रिस्क घेत नाहीये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच धीरज ओवाळे यांच्याकडून. येस, नक्कीच मी म्हटलं होतं तुम्हाला लाख मोलाची स्पर्धा आहे. चांगलं क्रिकेट खेळाल तर नक्कीच चांगले पारितोषिक पण तुमच्याकडे देण्यात येतील. त्याचप्रमाणे फायनलिस्ट विजेता जो संघ असेल त्यांच्यासाठी sellbuddy.in यांच्यातर्फे इयरपॉड्स या ठिकाणी आमच्याकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा खोलवर चेंडू आपण पाहतोय. चंदन जातोय बॉलवर, बॉल उचलेल तोपर्यंत एक धाव होते. पूर्ण दुसरा प्रयत्न होईल का? तर हो, प्रयत्न देखील होईल. आणि या ठिकाणी हा येतोय 1+1 ची ऑफर. म्हणजे एक धाव तर तुम्ही पळायला होतात, त्यावर दुसरी कंप्लीट केलात आणि अजून एक डेक्लरेशन झोन मध्ये जात असताना म्हणजे एकंदरीत 3 धावा या ठिकाणी ऍड होतील स्कोर बोर्ड मध्ये. ज्याला आपण म्हणतो अति घाई संकटात नाही. येस, तर त्याचप्रमाणे आपले जे मान्यवर आहेत त्यांच्यातर्फे sellbuddy.in यांच्यातर्फे फायनली संघासाठी एकंदरीत इयरपॉड्स देण्यात आलेले आहेत. सनीभाई राठोड सर, थँक्यू. आता नक्कीच जे फायनलिस्ट जे 11 खेळाडू असतील ते मॅच खेळल्यानंतर नक्कीच सुमधुर गाणं सुद्धा ऐकू शकतात आपल्या दिलेल्या इयरपॉड्सने. वी थँक्स. यावेळेला पूल तर केलाय, पण पूलचा फटका आहे मोठा. पण होईल तो फक्त आणि फक्त एक धाव ऍड, ती म्हणजे स्कोर बोर्ड मध्ये. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 धावा. आणि एकंदरीत 37 धावांची गरज असेल टीम राजन ब्रदर्स शिंपोली यांना. आपण पाहतोय मैदानाच्या आत एका बाजूला आहेत ह्यात 11 गोरेगाव, त्यासोबत राजन ब्रदर्स शिंपोली. 37 धावा लागतील मॅच जिंकण्यासाठी. पाहूया काय घडतंय दुसऱ्या डावात. लवकर आपण सुद्धा सर एक विनंती असेल, आपला कॅमेरा त्या ठिकाणी आहे तर आपण असे उभे राहूया जेणेकरून सगळे नक्कीच कॅमेरामध्ये सुद्धा येतील. सर येस, तर नक्कीच ऍडव्होकेट शुक्ला साहेबांचा या ठिकाणी सादर सत्कार आणि सन्मान आपले विकीभाई शाह करतील. सर, तो तुमचा सादर सत्कार सन्मान या ठिकाणी होतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो आपल्या चीफ गेस्ट साठी सुद्धा, कारण त्यांचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लागलेलं आहे. सर, वेलकम यू. यापुढे देखील नक्की अजून आपले सामने आहेत तर आपण त्या सामन्यांचा देखील आनंद घ्याल. त्याचप्रमाणे राठोड साहेब यांच्यातर्फे सुद्धा सर आपला सुद्धा येस, दुसऱ्या सत्काराकडे आपण वळतोय. संजयभाई गुप्ता यांचं देखील आपल्याला मोलाचं मार्गदर्शन लागलेलं आहे या प्रतियोगितेसाठी. तरी येस, फोटो जर कोणी काढू शकत असेल तर नक्कीच गुप्ता साहेबांच्या ठिकाणी या ठिकाणी सादर सत्कार आणि सन्मान आपण पाहतोय. आपले सर्व हे मान्यवर नक्कीच आज मंचावर उपस्थित आहेत. किंग स्पोर्ट्स आयोजित नगरसेविका चषक. सर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
यस नक्कीच सनीभाई राठोड यांचा आपण सत्कार करू, पण नक्कीच त्यांना आता सध्या तरी ही मॅच पाहायची आहे, कारण खूप रोमांचक स्थितीमध्ये मॅच आलेली आहे. राठोड साहेबांचा नक्कीच आपण सत्कार आणि सन्मान करूया. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल, आणि आता आपण आवाज ऐकाल मनीषजी पाटील यांचा, महाराष्ट्रातील एक गोड आणि सुमधुर आवाज. मनीषजी पाटील, ओव्हर टू यू सर. धन्यवाद गौरांगजी. कदम 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. पाहूया या ठिकाणी तक पाहूया धावांचा पाठला केला जाईल की धावांना अडवलं जाईल. राजन ब्रदर्स शिंपोली आणि हयात 11 गोरेगाव या दोन संघांदरम्यान सामना चालू आहे बघा. अंतिम लढत उद्या नाही खेळवायची मित्रांनो, आजच खेळवायची आहे. चला लगेच दोन बॅटर्स मैदानाच्या आत करा प्लीज. राजन ब्रदर्स शिंपोली, चला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, कारण हयात 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 36 बनवलं 24 चेंडूंमध्ये आणि 37 लक्ष ठेवलेलं आहे. आणि मार्शल 11 आपण तयारीत राहायचंय. मार्शल कहा पे हो आप? मार्शल 11, मार्शल 11 आपण रेडी राहायचंय, कारण आपण लगेचच या सामन्यात जो जिंकणार आहे तो मार्शल 11 या संघासोबत खेळणार आहे. आणि अगोदरच कंदारे किंग्स ही टीम अंतिम लढतीत पोहोचले. चला आता प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. सनीभाई आणि त्याचप्रमाणे संजयभाई यांच्यातर्फे कुठल्याही प्रेक्षकाने जर झेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. तरी आता सर्व प्रेक्षक गण सुद्धा ऍक्टिव्ह होतील नक्कीच मैदानात. ओव्हर टू यू मनीष सर. मी सुद्धा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, तर मी सुद्धा ती भूमिका घेऊ शकतो जेव्हा माझा टर्न नसेल. डीप मध्ये प्रोटेक्शनला जेव्हा तुम्ही प्रेक्षक आहात, बिहाइंड द विकेट सुद्धा कॅचेस जात आहेत. मागे पण चालेल का की फक्त षटकारालाच जेलमध्ये कन्वर्ट करायचंय? गौरांग, फक्त षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करायचं की कोणी प्रेक्षक जो सीमारेषेच्या बॉल बाहेर जाईल? मागे पण चालेल ना? मागे पण चालेल ना बॉल? मागे नाही. येस, 6च्या म्हणजे स्क्वेअर लेगला गर्दी करा. चला या स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला गर्दी करा, तुम्हाला ते बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तिकडे मागे राहून काय चालणार नाही, जागा आहे मुख्यमंत्र्याच्या उजवीकडे. चला मॅच ऑन करूया. 37 लक्ष ठेवलेलं आहे, 24 चेंडूत पूर्ण करायचं आहे. आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन ब्रदर्स या संघाकडून पोहोचत आहेत, मंदार आणि प्रकाश. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मंदार आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत प्रकाश. बॉलिंग ट्रॅकवर गौरव. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॉलिंग ज्यांची आपण पाहिली, दोन वेगवेगळे अनुभव ज्यांनी घेतले, ते गौरव आता बॉलिंग ट्रॅकवर आता सुरुवात देतील या दुसऱ्या डावाला. बॅकफुटला बॅलन्स करून कट करायचं होतं, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट गली झोन मध्ये. एक सिंगल पूर्ण होते. प्रत्येक षटकामागे 9च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे राजन ब्रदर्स शिंपोली या संघाला. बघा मार्शल 11 आणि कंदारे किंग्स या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं प्लीज. मार्शल 11 आणि कंदारे किंग्स. सनीभाईंकडून एक बक्षीस आलं प्रत्येक षटकारासाठी. कोणी षटकार खेचला तर सनीभाई यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस त्या फलंदाजाला देण्यात येईल. तर धावसंख्या थांबली. गौरव यांचा तो प्रभावी गोलंदाजीचा मारा आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1. बॉलला काय वळण मिळते आणि फलंदाजाच्या कळण्याच्या अगोदरच बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होऊन विकेट किपरच्या हातात जातोय. चांगली बॉलिंग गौरवच्या वतीने पाहायला मिळालेली आहेत. पहिले 3 चेंडू त्यांनी आपल्या नावावर केलेत, फक्त 1 धाव मिळालेली आहे राजन ब्रदर्स शिंपोलीला. फुल टॉस ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, गॅप मधून बाहेर काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड स्क्वेअर लेगला, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळेल, कारण आता डीप मध्ये जेव्हा क्षेत्ररक्षण तुम्ही असता अशा वेळेला मार्जिन ऑफ एरर 0. जर तुम्ही चुकलात तर त्या चुकीचा फायदा फलंदाज उचलू शकतील आणि ते उचलतात सुद्धा. धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे, लक्षात ठेवा. कंपल्सरी चेस 37 धावा या पूर्ण कराव्याच लागतील राजन ब्रदर्स शिंपोली या संघाला जर जिंकायचं असेल आणि मार्शल 11 संघासोबत खेळायचं असेल तर. गौरवचा खेळ आतापर्यंत चांगलाच राहिलाय, ती जबाबदारी त्यांनी चांगलीच उचललेली आहे. जरी त्यांना विकेट मिळत नाहीये पण त्यांनी फलंदाजांना रोखलंय. फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल जातो विकेट किपरच्या मागे. एक सिंगल पूर्ण केली, वेट फॉर अंपायर सिग्नल. लेग बायची 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 4 आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 33 धावांची. बॉल शिल्लक आहे 19 चेंडू 33 धावा. पहिल्या षटकावर इकॉनॉमी चांगली राहिलेली आहे गोलंदाज गौरवची, पण आता 1 चेंडू अजूनही बाकी या पहिल्या षटकातला. आणि इकॉनॉमी तशीच राहते का की इकॉनॉमी खराब होते
हे पुढच्या चेंडूवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच मंदार. 4 धावा धावफलकावर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. मंदारचा तो असरदार खेळ प्रतिस्पर्धी संघाने पाहिलेला आहे आणि त्याचमुळे शेवटच्या बॉलवर सुद्धा रिस्क घेण्याची इच्छा नाहीये. फलंदाज कधीही कसाही अप्रोच बदलू शकतो, पण यावेळेस पंच केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण करून मंदार स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 5. जिंकण्यासाठी आवश्यकता 32ची. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 32 धावा. 18 बॉल 32. चला मार्शल 11 आपली रिपोर्टिंग द्यायची प्लीज. आणि कंधारी किंग्स आपण सुद्धा रिपोर्ट करायचं आहे. आपण पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 18 पुरस्कृत किंग्स स्पोर्ट्स चारकोप यांच्या वतीनं नगरसेविका चषक सन्माननीय संध्याताई विपुल दोशी नगरसेविका तथा अध्यक्षा शिक्षण समिती तसेच सन्माननीय विपुलजी दोशी बोरिवली विधानसभा संघटक यांच्या वतीनं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलेलं आहे. चला वेळेवर काय करा. 18 मिनिटात तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. 18 मिनिटात 3 षटकं हे गणित व्यवस्थित बांधून ठेवा. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आपण श्रीकांत दादा पाहतोय, प्रीतम सोनुने, प्रवीण सोनुने, शेरू धर्मेश जेटवा, करण चव्हाण, रोहन राणे, अनिकेत महाडिक, सौरभ सिंग, नील ठक्कर आणि सर्व आमची मित्रमंडळी ज्यांनी खरंच या आयोजनाला 4 चांद लावण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. त्या सर्वांच्या मेहनतीचं देखील कौतुक व्हायला हवं. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत बॉलर गौरवच्या जागेवर. चला हयात 11 कडून बॉलर येत आहेत. आझम येत आहे सेकंड ओव्हरसाठी. हे आझम तेच आहेत ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये तो एक महत्वपूर्ण रोल अदा केला होता जेव्हा प्रतिस्पर्धी फलंदाज ठासून फलंदाजी करत होते. अशा वेळेला आझमने त्यांना रोखण्याचं काम केलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच अप्रोचने होईल का गोलंदाजी की समोर मंदारचं आव्हान. मोठा फटका खेळण्याचा आहे पण स्क्वेअर लेगला झेल सुटला. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 1 टू का 4. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. चौकार 4 धावा. पॉझिटिव्हच पाहिजे कारण आता या चुका डावलून चालणार नाही. कारण कॅच सुटलाय आणि त्यातल्या त्या 4 धावा सुद्धा मिळालेल्या आहेत. तर आजन ब्रदर्स शिंपोली या संघाला 4 धावांची नोंद आपण स्कोर शीटवर करतोय आणि धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत तर 17 चेंडू 28 धावा. मॅच ऑन ठेवलेली आहे फलंदाज मंदारच्या या चौकाराने. कारण पहिल्या षटकावर गौरवचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आझमच्या विरोधात चौकार वसूल केलेला आहे मंदारने. मंदार खेळतोय 6 वर आणि प्रकाश खेळतोय 2 वर. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्टअप होते. आझम बॉलिंग ट्रॅकवर. बॉल राईज होतोय. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं फलंदाज मंदारचं. पण जितके जास्त डॉट बॉल्स तितकं जास्त दडपण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. जेव्हा आपण मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळतो अशा वेळेला ते गणित सोडवण्याची विशिष्ट पद्धत तुम्हाला लक्षात ठेवून खेळायचं असतं आणि या ठिकाणी तोच अप्रोच फलंदाजात दिसतोय. पण गोलंदाज देखील तितक्याच चांगल्या शैलीची गोलंदाजी हाताळतायत. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, हाफ ट्रॅकवर होता. त्या बॉलवर सुद्धा तितकाच चांगला आत्मविश्वास फलंदाजाचा दिसून आला नाहीये. आझमने एक टप्पा पकडून ठेवलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तो ठेवतायत. स्टंप टू स्टंप अटॅक ठेवत नाहीये. त्यांना माहिती आहे की स्टंप टू स्टंप अटॅक केला तर बॅटरला तर अटेंड करायचाच आहे. त्याचमुळे फलंदाजाला दूर कसं ठेवता येईल सातत्याने तोच प्रयत्न ते करतायत. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक. स्वतः गोलंदाज बनले होते. बॉल स्टंपवर आदळतोय. दरम्यान एक सिंगल पूर्ण होते. एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते. हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेप झालेत गोलंदाज आणि त्याचमुळे या 2 धावांचा बोनस मिळतोय राजन ब्रदर्स शिंपोली या संघाला. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाते आता 11 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. आता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. फ्री हिट. चला ओवाळे सरांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. बॉलिंग एंड अंपायर आणि पाहूया फ्री हिटच्या बॉलवर आता तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय का. स्ट्रायकरला फलंदाज आहेत ते म्हणजेच प्रकाश ज्यांनी आतापर्यंत 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. 3 चेंडू त्यांनी घेतलेत.
पण आता अप्रोच देखील या सामन्याचा काय आहे ते लक्षात देऊन खेळावं लागेल आझमच्या विरोधात प्रकाशला. थोडा दुरून हा स्ट्रोक खेळलाय, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफला पोहोचेल क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरचा तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एखाद्या मॅचच्या नोंदीनं धावसंख्या जाते आता 12 या आकड्यावर, जिंकण्यासाठी 25 ची गरज. बॉल शिल्लक आहे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. 14 बॉल्स अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. जसा मी सातत्याने उल्लेख करतोय की गोलंदाजांनी पूर्णपणे दणाणून सोडली ही स्पर्धा. काल पहिल्या सामन्यापासून आपण तेच चित्र पाहतोय, गोलंदाजांचं वर्चस्व या स्पर्धेवर राहिलेलं आहे. पण फलंदाज सुद्धा काय माघार घेत नाहीये. पिकअप स्ट्रोक, बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. सामन्यामध्ये पुन्हा एकदा गरमागरम जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 21 धावांची गरज आहे. फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजाच्या आणि क्षेत्ररक्षकांच्या चुकीचा फायदा उचलतोय. आज बॉलिंग ट्रॅकवर हो, या वेळेस हवेत आहे बॉल. लॉंग ऑन क्लिअर होईल का? तर नाही. जितकं गमावलंय त्यापेक्षा दुप्पट कमावण्याची इच्छा तुमची असली पाहिजे आणि आझमने ते करून दाखवलंय. फलंदाजाला बाद करून धक्का बसतोय पहिला. टीम राजन ब्रदर्स आहे 2 षटकांसाठी. बरोबर शेरू, तुम्हाला त्या 16-17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचीच आहेत. ती सूचना मी अगोदर दिलेली आहे. चला मार्शल 11 आपण आला असाल आपली नोंद द्या. कंदाजे किंग्स आपण आला असाल आपली नोंद द्या. कारण आपण थांबून काय सूर्यनारायण तुमच्यासाठी थांबणार नाहीये. आणि असं नाही ना की चारकोपला 8 वाजता सूर्यास्त होतो, नाही ना, 6:15लाच ना. तर त्याचमुळे ती काय तरतूद नाहीये सूर्यप्रकाशाची. 6:15 वाजताच काळोख होईल. तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे हा कार्यक्रम संपवायचा आहे. चला ऑडियन्ससाठी देखील कॅश काय ते बक्षीस आहेत, काहीतरी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. षटकाराला जो जेलमध्ये परावर्तित करेल, षटकाराला डिक्लेरेशन झोन मध्ये नाहीये, त्याचमुळे तुम्हाला लॉंग ऑनला यावं लागेल, स्क्वेअर लेगला यावं लागेल. जो षटकार जातोय त्याला तुम्ही जर टिपलत तर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळेल. 500 रुपये त्याचं कॅश प्राइज आहे. तर मोहम्मद, सनीबाई आणि संजय बाई यांच्या वतीने हे कॅश प्राइज आहे 500 रुपयांचं. चला मॅच ऑन टू मित्रांनो प्लीज. मोहम्मद बॉलिंग ट्रॅक वर येत आहेत. नॉन स्ट्रायकर एंड फलंदाज आहेत सौरभ आणि स्ट्रायकर एंड फलंदाज आहेत प्रकाश. धावसंख्या झाले 16. जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धावा. 12 बॉल अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा क्रुशियल मोमेंटच्या मोमेंटसाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आर्ततेनं ही स्पर्धा पाहतोय. तोच एक वाव मोमेंट तुम्हाला या सामन्यात सुद्धा पाहायला मिळतोय. मोहम्मद तयार बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. थोडेसे रोल झाले होते पण का अटेम्प्ट घेतला नाही ते प्रश्न स्वतःला विचारतील. बघा सेलबडीच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. जो संघ फायनल जिंकेल त्या संघातील सर्व मेंबर्सला आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत सेलबडीच्या वतीनं. जो संघ अंतिम विजेता ठरणार आहे त्या अंतिम विजेत्या संघातील एकूण एक मेंबर्सला आपण सेलबडीजला च्या वतीनं 11 गिफ्ट हॅम्पर्स देणार आहोत. हो, यावेळेस थोडासा बाउन्स होता, बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. एक मिळेल, एकदा वाढेल, एखाद्या चिवड. धावसंख्या पोहोचते 17 वर. जिंकण्यासाठी 20 ची गरज. बॉल शिल्लक 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. वारंवार इम्प्रूव्हाइज करतायत फलंदाज स्वतःला. सन्माननीय जिग्नेश भाईंचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. जिग्नेश भाईंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आता हा व्यासपीठ मला असं वाटतं कमी पडेल, कारण हे प्रेम कमावलेलं आहे आयोजकांनी. फ्रेंड्स किंग स्पोर्ट्स चारकोपच्या वतीनं पूर्ण वर्षभर जो सामाजिक उपक्रम राबवला जातो, फक्त क्रिकेटच नाही, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य
फ्रेंड किंग स्पोर्ट्सचा राहिलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले बॉल, खूप जास्त बाहेर असल्याने व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव मिळेल व्हाईटची, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते म्हणजेच 18 वर. बघा आपण हे जे इक्वेशन आहे सातत्यानं या स्पर्धेमध्ये पाहत आलेलो आहोत. 10 चेंडू 20 हे तर ही परंपरा बनलेली आहे किंग स्पोर्ट्सच्या या स्पर्धेची. पण आता गोलंदाज आउट ऑफ बॉक्स विचार करतोय आणि तो विचार त्याच्या पचनी पडत नाहीये, संघाच्या पचनी पडत नाहीये. व्हाईट बॉलची एक धाव मिळते. राजन ब्रदर्स शिंपोल या संघाला धावसंख्या जाते 19 वर. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 18 धावांची गरज. दबाव तर वाढतोय, नो डाऊट अबाउट इट. क्रिकेटच्या मैदानातून विश्लेषण करणं थोडस कठीण जातं जेव्हा दोन्ही संघ अनपेक्षित बदल करत असतात. कारण प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येकाची ताकद काय, पण ती योग्य त्यावेळी वापरावी लागते. आणि तीच ताकद आता मोहम्मदची पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये मोहम्मद इकॉनॉमिकल राहिले होते आणि तीच इकॉनॉमी टिकवण्याचा उद्देश त्यांचा पुन्हा एकदा दिसून आलेला आहे. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2 वाईट्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. तर कम्पॅरेटिव्हली चांगलीच गोलंदाजी मोहम्मदची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. इक्वेशन बदलते. 9 चेंडू आणि 9 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 9 balls and 18 runs required to win. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. दोन्ही संघाकडून ते शर्थीचे प्रयत्न दिसून येतात हा सामना जिंकण्यासाठी, पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. मोहम्मद ओव्हर द विकेट न. हो बॅटची एज, बॉल विकेट कीपरच्या दिशेनं. एक सिंगल पूर्ण झाली आणि आता दुसरी सुद्धा मिळेल. बॅकअप आहे की नाही ते पाहणं गरजेचं आहे. एक एक धाव सुद्धा तुम्हाला त्रास देऊन जाईल. आणि आता पात्र फलंदाज धावबचीच्या स्वरूपात बाद होतोय. प्रकाशला परतावं लागेल. धक्का दुसरा बसतोय राजन ब्रदर्स शिंपोलीला. या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 वर आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 16ची. शोध घेण्याचा आपण आता ठीक आहे. सांघिक यशानं मिळालेलं आहे. धावसंख्या पोहोचते 21 वर. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8. 8 चेंडू वाचला. आपण बक्षीस आहे सौरभ साठी, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे किंग स्पोर्ट्सच्या वतीनं. हो फोर्स केलाय, बॉल हवेत आहे, एरिया रूट, पण क्षेत्ररक्षक जजमेंट बघा चुकलं. खूप पुढे गेले होते ते, खूप पुढे गेले होते. जसा मी उल्लेख केला की क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलंय. खूप जास्त पुढे सरकले आणि अप्पर हँड कॅच घेण्याचा प्रयत्न त्यांचा फसला आणि त्याचमुळे संधी मिळालेली आहे फलंदाज सौरभला. आणि संधी निर्माण केली होती मोहम्मदने विकेटचा शोध घेण्याची, पण संतुलन क्षेत्ररक्षक जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मॅच इज इन क्रुशियल मोमेंट. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14ची गरज. स्ट्रायकर एंडला सौरभ तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मोहम्मद आतापर्यंत खूप आत्मविश्वासानं गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट न ड्राईव्ह केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. परफेक्ट कलेक्शन. एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक सौरभ स्वतःकडे ठेवतोय. एका धावेची वाढ होते. 3 षटकार. सनी भाई आणि संजय भाई यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस तर आहेच, जशी आपण सूचना केली होती. आणि सौरभसाठी ते बक्षीस किंग स्पोर्ट्सच्या वतीने आहे. षटकारासाठी 1000 रुपये. तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. दोन्ही संघ अजूनही थोडे संभ्रमात आहे. आपण मार्शल 11 या संघासोबत खेळणार आहोत का, तो विचार प्रत्येक संघाच्या मनात आहे. पण तो विचार कुठल्या संघाचा पूर्ण होईल
तो देखील आढावा आपण या शेवटच्या षटकात घेऊया. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे या 13 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम राजेंद्र शिंपोलीला. आणि शेवटच्या षटकासाठी जबाबदारी घेतोय प्रियम हा गोलंदाज. आपल्या संघाला जिंकवण्याचा उद्देश तो मनात ठेवतोय, पण समोर सौरभचं आव्हान देखील तितकंच कडवं असेल, कारण सौरभला या मैदानाचा आढावा आहे, या मैदानाचा अंदाज आहे, या मैदानात कसं खेळायचंय त्याचं त्याला भान आहे. आणि म्हणतात ना की मान टिकवून तुम्हाला सन्मान जिंकायचा असतो, आणि तोच सन्मान आता जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघातील खेळाडू खेळतायत. प्रियम बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात राजन ब्रदर्स शिंपोलीच्या. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, पण तितका वेगानं जाऊ शकला नाही, कारण ऑब्स्टॅकल होतं गोलंदाजाचा. प्रियमच्या माध्यमातून तो बॉल अडवला गेलाय, पण खूप वेगानं हा पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन ऍट पार मोमेंट ते म्हणजेच प्रियमची पाहायला मिळालेली आहे. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी कितीही आघात सहन करण्याची इच्छा असते, चिलखत घातले आहे शरीरावर, असंच कुठे त्यांच्या वतीने पाहायला मिळालं. एकही त्यांची गंभीर मुद्रा चेहऱ्यावर पाहायला मिळाली नाहीये. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. 5 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिला बॉल जातोय डॉट. सेकंड बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रियम. हवेत आहे बॅटची लिडिंग एज, आणि प्रियमच्या खात्यात विकेट. सौरभ गौरांग स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण जर पाहिला या षटकातला, ज्यावर धाव मिळाली नाही, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हा आपल्या संघाच्या मागे खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे, आणि तोच रोल अदा करतोय का गौरांग. ड्राईव्ह केलंय, गॅप मध्ये आहे, लॉंग ऑफ द क्षेत्र बॉलवर पोहोचतोय. बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी टर्न झाले फलंदाज, आणि चांगली कॉलिंग या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. 2 धावांची वाढ होते, आणि 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 26 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा. क्रिकेटच्या मैदानामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे, पण वेळेला महत्व द्यायचंय. त्या वेळेला तो खेळ झाला पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा ऑडियन्स टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. सनीबाई संजयबाई यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000चं बक्षीस आहे. आणि आता पैशासाठी तर नाही, पण संघासाठी षटकार खेचावाच लागेल. पाहूया तो षटकार येतोय का मैदानाच्या आतमध्ये गौरांगच्या वतीनं. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आतापर्यंत हे षटक व्यवस्थित सांभाळलंय गोलंदाज प्रियमने. 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले. स्ट्रायकर एंडला गौरांग, ज्यांच्या वतीनं पहिला बॉल चांगला खेळला होता. आत्मविश्वास वाढलेला दिसतोय गौरांगचा. बॉडी लाईन अटॅक होता, अनपेक्षित बॉल थोडा खाली राहतोय. 2 फलंदाज एकाच एंडला येत आहेत. गौरांगला आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस जावं लागेल. फलंदाज फास्ट या, हात दाखवा, बस थांबवा. चला 2 आणि 11. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. आणि आता स्ट्रायकरला फलंदाज आहेत राहुल. ओ, यावेळेस काय केलं फलंदाजाने, अटेम्प्ट घेतलाच नाही, आणि सर्वात मोठी चूक, पायावर धोंडा मारलाय फलंदाजाने. फलंदाज राहुल बाद.
खर्च केल्यात फक्त आणि फक्त 2 धावा आणि या षटकात 3 विकेट सुद्धा आता बाद झालेले आहेत. एक चेंडू 11ची गरज. हो दुरून खेळलेत पण ताकदीने खेळलेत पण शेवटच्या टप्प्यावर येऊन विंडो सीट म्हणून काय फायदा. षटकार आलाय.